हाऊसवाईफ असून हे स्वतःवर खर्च करताना मनात गिल्ट काय येतं याचा कधी स्वतःलाच प्रश्न पडलाय? घरासाठी तुम्ही सगळं करता, सकाळपासून ते रात्रीपर्यंत. कधीच काम संपत नाही तुमचं. घर सांभाळणं, मुलं पाहणं, सगळ्यांच्या गरजा आधी पूर्ण करणं. पण स्वतःसाठी काही घ्यायचं म्हटलं की लगेच मन थांबतं. हे नको, उगच खर्च आहे. घरासाठी वापरले तर जास्त योग्य वाटेल. आणि हा गिल्ट बाहेरून कोणी देत नाही, तो हळूहळू मनात तयार होतो. कारण कमाई करणारी मी नाही ही भावना खोलवर बसलेली असते. म्हणूनच स्वतःसाठी खर्च करताना समाधान नाही तर अपराधीपणा वाटतो. खरं सांगायचं तर हा गिल्ट पैशाचा नाही, तो ओळखीचा आहे. कारण सोसायटीने तुला शिकवलं की हाऊसवाईफ म्हणजे खर्च करणारे नाही, व्हॅल्यू देणारे नाही. पण सत्य हे आहे, घर चालतंय ते तुझ्यामुळेच. तुझं काम अनपेड आहे म्हणून इनविजिबल आहे, पण वर्थलेस नाही. आणि जोपर्यंत स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनची किंमत तूच ओळखणार नाहीस ना, तोपर्यंत हा गिल्ट जाणार नाही. त्याचा उपाय खर्च लपवणं नाही तर स्वतःची आयडेंटिटी बिल्ड करणं आहे. आज खूप हाऊसवाईफ्स घर सांभाळत असताना स्किल शिकतायत, ऑनलाईन काम करतायत, डिजिटल स्किल शिकून, जसं कॉन्टेंट क्रिएशन, ॲफिलिएट मार्केटिंग, सेलिंग, ऑटोमेशन, चॅट जीपीटी, ज्यामुळे स्वतःचा इन्कम तयार होतो. इन्कम आला की परमिशन लागत नाही, जस्टिफिकेशन लागत नाही. आणि स्वतःवर खर्च करताना गिल्ट नाही तर कॉन्फिडन्स येतो. रोज 1 तास पुरेसा आहे स्वतःसाठी उभं राहा. आता स्वतःलाच एक प्रश्न विचार की आयुष्यभर स्वतःसाठी जगताना गिल्टी फील करायचं आहे की स्वतःची आयडेंटिटी स्वतः तयार करायची आहे? जर हे शब्द तुला लागले असतील ना, तर सर्वप्रथम या रीलला सेव्ह कर, मला फॉलो कर आणि कमेंटमध्ये जर रेडी टाईप केलात ना, तर मी तुमच्या इनबॉक्समध्ये डिटेल प्रेझेंटेशनचा व्हिडिओ शेअर करेन, ज्याला पाहून तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की तुम्ही सुद्धा ऑनलाईन पैसे कसं कमवू शकता.